तुमच्याकडे पण असं होतं का हो? मी गार्डन मध्ये आले ना, मी हरवून जाते, संध्याकाळी येते आणि मग खूप उशिरापर्यंत मग आमच्या आहो घरून चालू होता आवाज, कुठे कुठे कुठे. पण सर्वात जास्त काम वेळ जातो, बिया लावून होतात, माती सगळं सगळं होतं, गवत काढून सर्वात जास्त वेळ जातो ते पाणी घालायला प्रत्येक झाडालाही. बघा इकडे सुंदर सुंदर आमचे सगळे झेंडू. पण मग काय करावं मी खूप विचार केला की एवढं सगळ्या अर्ध्या एकरला पाणी कसं टाकणार, पाऊस आहे पण तरी एक रेग्युलर कन्सिस्टंट पाणी जोपर्यंत आपण सगळ्या भाज्यांना देत नाही तोपर्यंत काही खरं नाही. मग मिळाला मला एक लेबर. बघायचंय तुम्हाला? जाऊ नका कुठे, शेवटपर्यंत थांबा, कारण का आपण विचारूयात हे काय कसं घडून आलं. ओके चला, तो लेबर दाखवणार आहे मी. फार महागाचा आहे बाबा, पण मिळाला. कसा बसा हात पाया पाडून घेतलं. भेटा आमच्या लेबरला भेटा. कुठे गेला हा आमचा मिस्टर लेबर बरं का. आता लेबरला विचारूयात एक्झॅक्टली, म्हणजे आम्ही मल्टिपल गोष्टी वापरल्या. आता मी कमी बडबड करणार आहे. पहिल्यांदा वापरलंच पाण्यासाठी ते काय वापरलं साहेब आपण तुम्ही? सर्वात महत्वाचं सारखे चेंजेस. आज खणलं, उद्या गेलं, परत गेलं, मला कळेच ना काय रिक्वायरमेंट आहे. काय करणार मी आता? झेंडू इथे लावलाय. झेंडूला तुम्हाला दिसतंय का माझ्या मागे? झेंडूला पाणी फारसं लागत नाही, मग मला सांगावं मला ते नाही लागतं. म्हणायचं, मी तिकडे जमिनी खाल्लं केलं होतं. हा तिकडे इकडे मागे सर्कल जो केला होता तिथे स्ट्रेट लाईनला केलं होतं. बरं तुम्ही काय वापरता सर्वात तुमचं, म्हणजे सक्सेसफुल बोलू आपण, सक्सेस स्टोरी बोलूयात. आपलं इश्यूज खूप झाले की काय वापरलं पाहिजे आणि काय वापरू नका, असं तुम्ही सांगू शकाल का आपल्या सगळ्या दर्शकांना? सर्वात महत्वाचं कुठल्या झाडाला किती वेळ पाणी देणं पाहिजे ही रिक्वायरमेंट एकदा कळली की मग ती लिहून काढायची कुठल्या तरी आपल्या सुवाच्य अक्षरात, आणि मग बायकोकडनं ते व्हेरीफाय करायचं आणि मग त्याच्यानंतर त्याप्रमाणे टायमर. आता फॉर एक्झाम्पल वांग्याला भरपूर पाणी लागतं बरोबर ना. हां, पण मग आम्ही ते फवारा केला होता सुरुवातीला, कारण काय वेळ नव्हता. मग त्याच्यामुळे काय झालं, तण वाढले, कारण सगळीकडे पाणी गेलं. मग आता वांग्याला पाणी जास्त वेळ ठिबक करायचं असेल म्हणून आम्ही सोकर वापरला. दाखवता का बरं? सोकर आधी दाखवा. सो सोकरमध्ये सुद्धा दोन प्रकार. हा मला नवीन मिळाला, हा फ्लेक्झिबल आहे. दाखवा जरा हात लावून. सो आता फ्लेक्झिबल आहे म्हणजे काय की याचा जरा ड्युरेबिलिटी चांगली आहे आणि जेव्हा पाणी संपतं तेव्हा हा फ्लॅट होऊन जातो. ते दुसरी जी सोकरची असते ती रिजिड होते आणि नंतर मग ती तुटते, मग त्यातनं फवारेमध्येच निघतात, म्हणजे लीक होते बेसिकली. बरं, पण हे तुम्ही कशाने, म्हणजे तुम्ही आता मी सांगते की सकाळी 5 वाजता पाणी द्यायचं, तर तुम्ही काय वापरलंय ते So आता करायला? सगळे टायमर गेले तिकडे. दाखवा. चला. तो याला वॉटर होज टायमर असं म्हणतात आणि हे सगळे मोबाईलवरनं कंट्रोल होतात आपल्या. त्यामुळे हे वॉटर होज टायमर आहे आणि हे मोबाईलवरनं कंट्रोल होतात की याच्यामध्ये किती वेळ. आत्ता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 9 मिनिटं राहिलेत असं कुठेतरी दाखवेल. 9 मिनिटं, म्हणजे सेकंड लाईनचे 9 मिनिटं हे सॉरी या पहिल्या लाईनीचं 9 मिनिटं वांग्याला अजून पाणी राहील. आता बायको म्हणाली जास्त तर मग वाढवायचं. मग मला त्याच्यासाठी इथं यायला लागत नाही, मोबाईल ॲप आहे आपल्याकडे, त्याच्यावरनं मी सगळं पूर्ण पाणी कंट्रोल करतो, कुठं कधी काय. आणि घरात बसून मग चहा पिता अरे पाणी इकडचं वाढव तिकडचं वाढव, आणि मग मी प्रत्येक याला नावं देतो, ती बदलत राहतो, कारण बायको जिथं लावते त्याप्रमाणे नावं बदलायला लागतात. बरं. पण तुम्हाला सर्वात जास्त खर्च कशात आला ह्याच्यासाठी? सर्वात जास्त महाग हेच आहे आपलं वॉटर हाऊस टायमर आहेत. दुसरं म्हणजे वॉटर हाऊस टायमर मला मल्टिपल लागले, कारण आमच्याकडे एकतर 100 फुटाच्या रो आहेत, त्यामुळे एका वेळेला सगळं पाणी चालू करता येत नाही, मग सिक्वेन्शियली करायला लागतं, पॅरलली करता येत नाही. मग हे झालं की ते झालं की ते झालं. आता आमच्याकडे रांगा मोजल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 इकडे 9 10 हे 15 एक रांगा आहेत. तर मला 15 पोट्स लागणार आहेत, कारण प्रत्येक हे एका वेळेला चालू करायचे. मग ते 15 पोटसाठी मला साधारणतः 3-4 टायमर लागतात. बरं, बरेच जण कुंडीत भाज्या लावतात, जसं आता आपल्याकडे इथे तुळस आहे कुंडीमध्ये. अशा याला तुम्ही काय सजेस्ट करू शकता? याला तुम्ही काय लावू शकता? का त्याला म्हणतात, आपली वेगळी ट्यूब असते त्याला ड्रिप म्हणतात, पण याला 2-3 ऑप्शन असतात. आता याच्यामधनं कारंजासारखं उडतं पूर्ण फवारा. ही ट्रान्सपरंट ही पोरस ट्यूब नाही, ही सॉलिड ट्यूब आहे, त्याच्यामध्ये आपण होल पाडतो आणि कुंडीमध्ये मग ते एक त्याला एमिटर वायर असते आणि ते एमिटर त्याच्यात टाकलं की त्यातनं पाणी येत राहतं आणि ते परत प्रोग्राम करायचं. बरं, अजून पाण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आतापर्यंतचे तुमच्या लेसन्स लर्नमध्ये? पाण्यासाठी पाणी इम्पॉर्टंट.
पाणी इम्पॉर्टंट. पण ह्याच्यामुळे तुमचा काही खर्च म्हणजे वॉटर बिल काही कमी झालंय का? नक्कीच. म्हणजे जेव्हा आपण फवारा वापरत होतो तेव्हा कसाही कुठेही जात होता, आता ते चेंज केलं. पण फवारामुळे 2 नुकसान झाले. पाणी मिळालं पण सगळ्यांनाच मिळालं, म्हणजे झाडांनाही मिळालं, तणलाही मिळालं. मग बायको तिकडनंही ओरडत लागली. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण फोकस पाणी देतो त्यामुळे ते बऱ्यापैकी कंट्रोल होतं आणि नक्कीच त्याच्यातनं वेळ वाचतो आणि पाणी पण वाचतं. अजून एक आम्ही व्हिडिओ करणार आहोत, कारण का आम्हाला सापडलेला आहे सोलरयुक्त पाईपसुद्धा. सो ते आम्ही इन्स्टॉल करणार आहोत ह्या विकेंडला. पण पाण्याच्या बाबतीत तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्हाला माहिती आहे, लवकर कमेंट करा. मी रिक्वायरमेंट्स देणारी आहे. मला माहीत नाही हे साहेब कसे करतात, कारण का हे सोपं नाही. एवढ्या सगळ्या बागेला सगळीकडे पाणी देणं खेळ नाही. पण सलाम, सॅल्यूट. कुठे गेले? सॅल्यूट. अच्छा, बाय बाय.